स्वतः इथे ते इथं आलेले ते बोलतात ते माझ्याशी आणि ते स्वतः गवाही देतात तुमचे. बरोबर तो ये दोनों मरे जो आए हैं आपके घर पे, तो ये अल्लाह ताला को दुआ दो. जैसे उन्होंने कहा तो एकदम बिल्कुल नूर आया, जैसे सर्कस का फोकस आता था ना सदूर. और इतनी सुंदर झाड़ी थी, अरे बड़ी इतनी सुंदर झाड़ी थी कि जन्नत. बरोबर. एकदम तसंच येते, एकदम दिव्य. बहुत अहमियत ऐसा था. और उसके बाद में सिर्फ आसमान में आवाज आई, बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, अल्लाह सल्लल्लाहु सैयदना शफीना बिन नबीना मुबारक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम या रसूलुल्लाह निकल हौस. तो मामले क्या हुआ करिश्मा उनका देखो कि सुबह उठते मैंने जैसी को वैसे लिख लिया. ये तो उन्होंने मेरे जहन में वही डाल दिया ना. वरना ऐसा होता है कि ख्वाब आता है लेकिन ख्वाब में क्या कहा जाता है ये याद नहीं रहता. लेकिन ये उनका ही करीब उनको देना ही था. मैं तो एक मामूली हिंदू हूँ, मेरा इनसे कुछ ये नहीं था ताल्लुक, जब कहते हैं कि कनेक्शन नहीं था. तो फिर भी ये जो अल्लाह ताला है मेरे जैसे नाचीज को उन्होंने अपना बंदा क्यों बनाया, ये बहुत बड़ी राज की बात है. है कि नहीं? बहुत बड़ी राज की बात है. तो मैं सोचता रहता हूँ, उन्होंने बताया कि जॉब है, इन दोनों मर्द का नाम होगा और इनको जो औहदा मिलेगा इनके बीवी को, यानी सरपंच बनेगी गांव की, तब इनके गांव में राम मंदिर बनेगा, श्री कृष्ण मंदिर बनेगा. और जो दरगाह है, दरगाह शरीफ जो बनेगा, तो उनका भी काम होगा. यानी नए सिरे से उनका नया दरगाह बनाया जाएगा जब ये सरपंच बनेगी तब. तो सही में वो ये तो 2002 की बात है. लेकिन ये असल में क्या कब हुआ, 2010 में. 2010 में भी सरपंच बनी हुई जैसी. और उन्होंने क्या बताया था कि इनका सिर्फ नाम होगा. हम सिर्फ नाम के लिए थे सरपंच थे, हमको कोई एक पैसा नहीं मिला. हम तो जानते थे और हमको ऐसा लालच भी नहीं कि किसी को यानी गरीबों का पैसा लेना वगैरह. हमें मालूम था कि सरपंच बने तो मालामाल हो जाते, लेकिन हम वैसे इंसान नहीं थे, क्योंकि अल्लाह ताला ने हमको बताया ही जाता कि भाई तुम्हारा सिर्फ नाम होगा वैसे होगा. इसमें भी खुश है. इतना बड़ा राम मंदिर बन गया. और वो राम मंदिर भी कहा बना कि बराबर सरपंच ऑफिस के सामने. और गौर करने की बात यह है, साले ने निकाला, गौर करने की बात यह है कि मेरे को किसी ने आदमी ने पूछा, चाचा तुम अभी इधर आए हैं बीवी को लेकर सरपंच बनने के बाद में, तो ये उसमें सवाल किया गया कि ये ग्राम पंचायत की जो पायदानें है, सीढ़ियाँ पायदानें कितनी है. मैंने उसको बोल दिया भाई 14 है. 14 ही है. फिर मैंने सोचा कि श्री राम जो थे 14 साल के लिए वनवास उन्होंने किया, और उनका इंतजार शबरी माता कर रही थी. सही बात है, शबरी माता कर रही थी. फिर मैंने जब बयान किया, भाषण किया राम मंदिर के, तब मैंने लोगों को बोला देखो भाई ये राम जी थे, प्रभु रामचंद्र, इनका इंतजार शबरी माता अपने बयान में कर रही थी. बरोबर. और यहाँ पर देखो ये मिसाल कैसी है कि जब ये मेरी शबरी माता सरपंच बनेगी 14 पायदान चढ़ के, तो उसके सामने मेरा राम मंदिर बनेगा. और ये शबरी माता कौन है? ये भी तो आदिवासी है. बरोबर. और ये पहली आदिवासी हमारे गाँव की सरपंच बनी और 5 साल. अरे वाह. तो ये उसको भी राज है मावली, है कि नहीं? ये सब वही जानता है. और एक बार ऐसी कि मैंने ख्वाब में ही लाइट लाओ. तो मैंने ख्वाब में ऐसी रमजान के रोजे चालू थे. अभी भी देखो अभी रमजान चालू है. हाँ अभी चालू है. अभी चालू है.
कुछ साल की बात है, तो वो भी रमजान के रोजे चालू थे और उस वक्त मैंने एक हादसा देखा ख्वाब में। कश्मीर में भूकंप हुआ था, भूचाल बोलते हैं ना। तो जब मैं भूकंप देखा, मैं खुद वहां पर था, मौजूद था कश्मीर में, और मैं डर के मारे इधर उधर दौड़ रहा है इधर उधर। और कुछ कश्मीरी भाई थे, मुसलमान भाई, मैं उनको तो भाई बोलता था, तो वो मेरी तरफ देख रहे हैं और वो भी डर के कर रहे हैं, और मैं भागा है ये क्या है सर भूचाल। और मैं भागते भागते अल्लाह को दुआ मांग रहा हूँ, उनसे गुजारिश करूँगा ये अल्लाह ताला ये जो भूचाल है इसको कम कर दे। अगर ये होना ही है ऐसा तो जान माल का नुकसान कम कर दे। तो फिर इतना मैंने कहा और मैं दौड़ता रहा, और मेरे पीछे कोई भी हजरत थे और वो क्या कह रहे थे कि भाई तू दरूद शरीफ पढ़ते रहे, दरूद शरीफ पढ़ते रहे, यानी तुझे जो अल्लाह ताला ने दी है वो तू पढ़ते रहे, तब तेरी दुआ अल्लाह ताला कबूल करेगा। तो फिर मैं सोचा अरे हाँ, मुझे याद आया कि अल्लाह ने मुझे जब दिलाया कराए इस वक्त फिर मैंने वहाँ पर दरूद शरीफ पढ़ता रहा, ऐसी गुफा थी, बैठ डाल पढ़ते रहे। तभी उसी वक्त लाल घोड़े पर मिलते हुए आया और उसने मुझे 4 प्लेट ऐसे गले लगाए। बरोबर बरोबर है, हाँ बरोबर है। फिर मैंने जैसे डॉक्टर हूँ यानी टीचर हूँ, पढ़ाता था तब मुझे आदत है कि अपने डायरी में लिख लेना चाहिए। हाँ, अच्छी बात खासियत है ना, ये कोई मामूली नहीं है, मामूली चीज नहीं है, हाँ मामूली चीज नहीं है। तो मैं लिखता था तारीख मेरे समय से मेरे साथ। क्या हुआ तो मैंने मुझे याद था मैंने क्या क्या देखा, भूकंप में क्या क्या देखा ये पूरा याद था, और मैंने किसी को जिक्र नहीं किया है क्योंकि मजाक उड़ाते कोई गैर लोग मजाक उड़ाते ये क्या है पागल कहते सब। तो मैं अपना तस्वीर वही दरूद पढ़ता था रोज, जब मुझे वक्त मिलता था तब, और कहता था अल्लाह भूकंप होगा उनकी जान मार नुकसान नहीं करो। हाँ देखो मैं अपने एकदम तहे दिल से मैं बोलता नाही तुम्ही जे बोलताय ना, तुमची इथं गवाही देणारा कोणतरी आहे, पण मी तुम्हाला आता नाही सांगणार, ते बोलतात ते माझे। तो फिर मैं 1 साल तक तस्वीर जपता रहा और अल्लाह ताला से मैं क्या दुआ मांगता रहा। ऐसा नहीं है, हम इंसान हैं सारे लोग। फिर बाद में बराबर माऊली 1 साल के बाद में फिर से जब रमजान का महीना चालू हुआ, पाक महीना कहते हैं रमजान का महीना पाक होता है, हाँ एकदम पाक महीना असतो, हाँ पाक होता है। चलो तो जब तब 1 महीने के बाद वही 1 साल के बाद में भूकंप वही हुआ कश्मीर में, और जो अखबार में तस्वीरें छपकर आई वो देखकर मैं हैरान हो गया। मैंने जो 1 साल पहले देखा था वही तस्वीरें थी, एक लड़का। हेच प्रॉब्लेम आहे की लोकांना हे कळत नाही की भगवंत नेमकी कोण आहे, अल्लाह कोण आहे, खुदा कोण आहे, देव कोण आहे, ह्याचा भेदच कोणाला माहिती नाही। काय हा अल्लाह असो किंवा देव असो हा कधी हिंदू मुस्लिम कधी बघत नाही, त्यांना फक्त एवढंच माहिती देवांना की हे फक्त एक मनुष्य जाती आहे, बाकी दुसरं काय माहिती नाही। और मैं सोचता था कि अगर बचपन से दत्त का भक्त हो गए, मामूली भक्त हो, तो शायद इसी देवता ने मुझे ये इस्लाम का रास्ता भी बताया है। तो हम तो भेदभाव करते हैं, लेकिन देव देवता हो या पीर वली हो या कोई भी वो कभी आपस में ऐसा करते नहीं। और ये जरूरी नहीं है कि वो इंसान उसी मजहब का होना चाहिए, ऐसा कुछ नहीं जाति का ऐसे। तो देखो मैं वहाँ से शुरू हो गया, जब मैं वही दरूद शरीफ गाँव में छुट्टी में आता था, पढ़ता था, जब जाप करता था, तो यहाँ से गोवा में मेरी ड्यूटी गोवा में थी। मेरी लड़की वहाँ से फोन करती थी, पापा तुम जो दरूद शरीफ जाप कर रहे हो मेरे कान में सुनाई दे रही है, मुझे थोड़ा डिस्टर्ब हो रहा है हालत, तो तुम थोड़ा सा टाइम लगा दो। देखो क्या ताकत होती है जाप कर रहे, लगभग 1000 किलोमीटर तक की दूरी है।
गोवा का। ये भी इनका ही करिश्मा है, तो ये बहुत बड़ी ताकत होती है। और मावली आप कहते हैं ना कि इंसान में सब कुछ होता है, ये भी उतना ही होता है, बस अपने लगन होनी चाहिए, लगाव होना चाहिए, तो ऐसा हुआ। तो और कैसी बात है कि एक बार 26 जनवरी थी, स्कूल में भाषण दे रहा था, और भाषण करते करते मेरे जरा 1 मिनिट थांबा ना, 1 मिनिट थांबा, हे काहीच करू नका, थांबा जरा। 26 जनवरी के बारे में, लेकिन बात करते करते क्या हुआ कुछ पता नहीं, सुबह के 8 बजे थे कि झट से मेरा जो विषय था 26 जनवरी का, वो थोड़ा सा बदल गया मेरे मुंह से अपने आप, और मैं भूकंप पर बात करने लग गया। अगर अपने देश में या कहीं भी भूकंप हो तो अपना फर्ज होता है उनको बचाने का, ये करने का। और उसी वक्त क्या हुआ कि बाकी जो हमारे करीब थे, टीचर थे, उन्हें बोलने लगे, बोले ये क्या कर रहे हैं, 26 जनवरी सोच के अभी भूकंप कैसे आएगा, और ऐसे क्यों कर रहा है कि जब भूकंप हो तो अपने देशवासियों को अपना बचाना फर्ज है ये। और मैं जब ये बयान कर रहा था उसी वक्त गुजरात में भूकंप चालू था सुबह 26 जनवरी। बरोबर आहे, सत्य आहे। बहुत गौर करने वाली बात है, लोग सत्य आहे। गौर नहीं करते। काय होतं माहितीये का, जो कोणी पण साधक असतो ना, अल्लाचा साधक असो किंवा देवाचा साधक असो, आणि जो खरं अंतकरणातून भक्ती करतो, तर त्याला भगवंत आहे ना साक्षात त्याला सांगत असतो, त्याला दाखवत असतो। पण तरी एक तुम्हाला सांगतो की गुरु आपल्याला असं असणं गरजेचं आहे की त्याला ह्या सगळ्या गोष्टीचं रहस्य मिळून देणार। पण मला तुमची भीती का वाटते माहितीये का, भीती का वाटते की आता ही मला दिव्य ताकद आता प्रचंड दिसते, पण हे जर तुमच्या शरीरात जर मी ट्रान्सलेशन केलं तर तुमचं शरीर ऊर्जा सहन करणार नाही। हा, त्याच्यामुळे मला भीती काय माहितीये का की आता ही दिव्य ताकद जेवढी प्रकट झाली, ती जर तुमच्यामध्ये ट्रान्सलेशन करायचं म्हणलं किंवा ती जरी ऊर्जा तुमच्यामध्ये उतरवायची पूर्ण, जेणेकरून तुम्हाला पूर्ण ज्ञान आणि पूर्ण दिव्य दृष्टी सर्व येणार आणि सर्व भाषा पण येणार बोलता, तर आता हे उतरायचं म्हणलं ना तर मला टेन्शन हे की तुमचे शरीर ग्रहण करू शकणार नाही। त्याचा विषय असा आहे की आता इथं साक्षीला तर शिष्य बसलेलेच आहेत। ज्यावेळेस उज्जैनचं फक्त अनुष्ठान चालू होतं महाशिवरात्रीच्या आधी, आणि शिष्यगण आलेले होते विजयासाठी, त्यांना सांगितलं की ताकद प्रकट होईल पण सहन नाही होणार, नीट लक्षात घ्या। काय नाही करतो आम्ही सहन म्हणले। कसा वरडत होता तो भयंकर, इतकं प्रेशर येतो ना बॉडीमध्ये। व्हिडिओ काढला जातो, काढले नाही दुसरं आहे, तो वेगळा, तो वेगळा, तो वेगळा। तो काल भैरवचा होता की त्याला तो मुलगा एमपीएससी यूपीएससीची तयारी करतो, तो मुलगा वेगळा आहे आणि हा मुलगा वेगळा आहे, शेतकरी वर्गातला मुलगा आहे हा, आणि तो वेगळा, तो एमपीएससी यूपीएससी करत होता तो मुलगा, तो पण शेतकरीचे, पण ही ताकद आणि ती ताकद वेगळी। तर हे भयंकर असतो। एकाचं ठीक आहे, ते लोकांना कसं वाटतं एकाच तसं नाही, पण प्रत्येक जो असतो ना दिव्य ताकद ज्यावेळेस उतरती त्यावेळेस गुरुंनी ज्या दिव्य ताकदला आदेश दिलेला असतो, तर ते काय करतात आपल्याला सूक्ष्म औषध घेऊन जातात, ज्ञान देताना शरीरच्या आतमध्ये जातो सूक्ष्म अवस्थामध्ये। हा, सूक्ष्म अवस्था म्हणजे त्याच्यात गेला ना, सूक्ष्म अवस्थेत तो निघून गेला तर तिथंच त्याला दिव्य शक्तीचं ज्ञान वगैरे सगळं दिलं जातं। त्यावेळेला कुठल्याच शिष्याने किंवा कुठल्या साधकांनी किंवा कुठल्या गुरुने त्या शिष्याला हात लावायचा नसतो। दिव्य ताकद वरून ट्रान्सलेशन करून दिल्यानंतर, हात सोडल्यानंतर, आणि ज्या गुरुला त्याला विद्या द्यायची नाही, त्याला हे करायचं नाही, तो काय करतो माहिती का, त्याच्या अंगामध्ये दिव्य शक्ती प्रवेश करत असते ना, लगेच मध्ये हात लावतो त्याला, का की त्याला तो गुरुच नीच असतो, का की त्या साधकाला लगेच हात लावून मध्येच, आणि मध्येच हात लावून काय करत माहितीये का, त्याची सर्व विद्या ज्याला ती प्राप्ती होत असते ते सर्व नष्ट होतं, का की ती दिव्य पवित्र आत्मा असते, त्याला हात लावायचा याचा अधिकार नसतो। त्या गुरुचा त्याला अधिकार काय असतो, जोपर्यंत परिपूर्ण त्याला सगळं तू प्राप्ती करून देत नाही, त्या गुरुचं कर्तव्य असतं की भक्कम तिथं थांबणं आणि थांबून ते ताकद मिळते, आता इथे ये तू पूर्णपणे, काय काय करायचं काय नाही, ह्याचा जन्म कशासाठी झाला काय नाही, त्यावेळेस त्या भगवंताशी आणि गुरुचा आणि तुमच्या म्हणजे जे साधक आहे त्याच्या जीवात्माशी संवाद चालू असतो। त्यावेळेस हा जो धडा असतो ना फक्त पडलेला असतो,
ह्या धडला काय ऐकायला येत नाही, आणि काय काय धडलं नुसतं ऐकायला येतं पण हलता येत नाही, डायरेक्ट मूर्छित अवस्थेमध्ये असतं. ही अशी वेगळी वेगळी स्थिती, याच्यामध्ये जवळजवळ 4-5 प्रकारची वेगळी वेगळी स्थिती असते. मग आता मला हे टेन्शन आहे की हे ताकद कसं करणार, का की हे एक नाहीये ताकद, अनेक ताकद आहे काय. पण ह्याच्यातनं काहीतरी सोल्युशन काढून आहे ना, एकच ताकद तुम्हाला अशी दिली पाहिजे की तोच सर्वमय आहे. म्हणजे तीच ताकद एक क्षणाला भगवंत होऊ शकते, एक क्षणाला अल्लाह होऊ शकते, एक क्षणाला खुदा होऊ शकते, आणि एक क्षणाला पीर पैगंबर होऊ शकते. जी ती एक ओरिजिनल ताकद आहे, तीच ताकद तुम्हाला, ते पण मला त्यांच्याशी बोलून व्यवस्थितपणे ते करायला लागत. नाहीतर स्थिती काय होते माहितीये का, माणूसला सहन नाही झालं त्या साधकाला, तो डायरेक्ट वेडा होतो. काय होतं काकी शरीर ज्यावेळी दिव्य ऊर्जा जाते ना, आतून तो डिस्ट्रॉय होतो अख्खं शरीर, म्हणजे आतून सगळं नष्ट होऊन जातं शरीरचे जे ज्ञान इंद्रिय सगळे नष्ट होऊन जातं. मग तो वेड्यासारखा बोलतो. मग पुन्हा संघ पण बोलणं, पुन्हा संघ काय करणं, पण तो पुन्हा संघ पण बोलत नसतो. तो आहे ना, त्याला जी ताकद दिसत ते संघ बोलत असतो, पण लोक त्याला वेडे समजतात, काकी तो वेगळ्या स्थितीत निघून जातो. त्याला रिअल दुनिया दिसत असते खरी, ही दिव्य शक्ती खरी, तो त्याच्या संग बोलत असतो. तेव्हा तो तिकडून काय आला, अरे इकडून हे आला, अरे असं झालं, अरे तसं झालं, तो आला. तर ह्याला लोक वेड्यात काढतात. असे साधकाला काय बोलतात माहिती, हा वेड झाला. पण नाही, त्याला काही गोष्टी सत्य दिसत असतात. तर त्या साधकाला किंवा त्या व्यक्तीला आहे ना, अशा गुरुकडे जाणं गरजेचं आहे की तो साक्षात परमेश्वर त्याला बघण्याची दानत आहे. तुम्हाला सगळं कळतंय, तुमच्याकडे सगळं काय सांगायची गरज नाही. आणखी एक म्हणजे नॉलेज कसं आहे की मला अशा अनेक अनुभूती आल्या. हो. पण आता तुम्ही जेव्हा सुरतला होता तर तेव्हा मी तुम्हाला फोन केला होता, तुम्ही उज्जैनला होता. हो हो. तर त्याच्या अगोदर मला कानिकनाथ कधी दिसत नाही तसे, पण कानिकनाथ पण आले होते, मदतीला आले होते. विचारलं कोण, कानिकनाथ आहे, मदतीसाठी होते. त्याच्यानंतर मी 29 तारखेला घरी पोचलो. 29 तारखेला घरी पोचल्यानंतर झोपलो. सकाळी 3-3:30ला जाग आली मला. सगळे शांत झोपलेले होते आणि माऊली मला ना असं प्रचंड असं हे झालं की मी मोठ्याने अलाप म्हणायचं म्हणून अशी इच्छा झाली. प्रचंड अगदी मला तीव्र इच्छा झाली. बोलले की नाही, आणि मी म्हणले एवढं मोठ्याने बोललं सगळं उठून घाबरतील का ते. तर जवळजवळ 15-20 मिनिटं मी ते दाबून ठेवलं. अल्लाह म्हणाले, मोठी चूक केली ना. मी उठून बसलो होतो, मला सहन होतं, म्हटलं अलकच म्हणायचंच म्हटलं. ते तिथं हे झालं मला एकदम. तुम्हाला सांगतो आता, ह्याचा अर्थ कोणालाच माहिती नाही अलग निरंजनचा. ते ज्यावेळेस अलग निरंजन बोलत ज्यावेळेस येत होता आतून, तर तुमचा ओरिजिनल जीवात्मा आतून बोलत होता. आणि तो जीवात्मा ह्याच्यासाठी बोलत होता की तो जीव आत्माचा जो प्रकाश आहे हा पूर्णपणे ह्या जो शरीर आहे, पंचतत्वाचं आपलं शरीर, त्याच्यामध्ये निर्माण व्हावा. म्हणजे तुम्हाला समस्त ज्ञान मिळेल तिथे एका क्षणाला. तुम्ही स्वतः दाबलं. हे लोकांकडे नसतं बघायचं, हा काय करेल, तो काय करेल, ते काय बोलतील. एकदाच आता ज्यावेळेस, आता काल एक जण आलेला होता, तर तो बोलला की मी खूप सेवा केली, मी खूप साधना केली, खूप गुरु झाले, असं झालं, मला काय प्राप्तच नाही झाली, मी अंतःकरणात सेवा केली. मी एक गुरुंना विचारलं की खरंच याने अंतःकरणात सेवा केली तर बघू, नाही का. तर ते गुरुने सांगितलं की हो केलेली आहे. मग त्यावेळेस फक्त कुठली ताकद आहे म्हणून एकदाच जोरात मी तो शब्द जो बोलला, मी तो का बोलत नाही, का की माझ्या बोलण्यात ती खतरनाक ताकद आहे, ते वेगळंच काहीतरी होऊन जातं. त्याच्यामुळे मी ते बोलत नाही. तर ते जसा तो बोललो जोरात की फाटकोनी ताकदच प्रकट झाली त्याची. आणि तुम्ही ही सर्वात मोठी चूक केली त्या कामात. त्याच्यामुळे काय झालं माहितीये का, आता तुमचा जो जीव आत्मा आहे तो आतला मला दिसतोय. काय दिसतोय? तुमचा जीवात्मा सुद्धा दिसतोय मला आतमध्ये, कोण नाही. आणि हा जो जीव आत्मा आहे ना तुमचा, आता विषय असा आहे की तुमचा जो शरीर आहे, हा शरीर जो आहे मनुष्य देह आहे. लोकांनी ह्याला हिंदू मुस्लिम मध्ये विभाजन केले. जसे आपले हिंदी मराठी भाषा जे रूपांतर आहे, तशीच एक आपली उर्दू भाषा आहे. उर्दू भाषा काय, एक उर्दू भाषा वेगळी प्रथा आहे. जसं की आपल्या महाराष्ट्राचं वेगळी प्रथा असते, मध्य प्रदेशची वेगळी प्रथा असते, काय कर्नाटकची वेगळी प्रथा असते. जे प्रत्येक स्टेटमध्ये जी वेगळी प्रथा असते,
आता नेपाळ देश हा सुद्धा काय आहे, भारताचाच तुकडा आहे, तिथे वेगळी प्रथा आहे. फक्त भाषांचं बदलेल, रूपांतर वेगळं वेगळं आहे, पण फक्त सगळ्या गोष्टी एकच आहे. हे लोकांना अल्लाह सुद्धा एकच आहे आणि भगवंत सुद्धा एकच आहे. काकी मला स्वतः माझ्या गुरूंनी दाखवलं म्हणून मी सांगतोय. मी तर हे सांगतो, मी ते बोलतच नाही, का की ते मी बोललं तर जे वेगळं होऊन जाईल, त्याच्यामुळे ते मी बोलणारच नाही. पण हे सगळं एकच आहे. हो. आणि फक्त की त्यांनी ते रूप वेगळं वेगळं धारण का झालेलं आहे, वेगळं वेगळं रूपाचं धारण, का की तशा साधकांनी त्या रूपामध्ये पोचलेले त्या देवाला, म्हणून भगवंत तसंच प्रकट झालेला आहे. हा विषय. आणि हे जे तुम्ही बोलता ना, किंवा काय गोष्टी बोलत आता माझ्याशी बोलत, हे सगळं तुम्ही सत्य बोलले. ह्याच्यात कुठलंही मला खोट जाणवली नाही, का की तुमचं बोलणं आणि तुम्हाला साक्षीला जो इथं आहे ते बोलतात ते माझ्याशी, काय काहीच बदल पडत नाही, सेम तेच. आता इथं तुम्ही आहेत तर तुमची गुरु आहे कोणा संग बोलते माहिती, तुमच्या सगळ्या ताकदी संग ती गुरु आहे बोलते. हे बघा इकडे, हे सर्व शांबसन चाललं. आणि आमची बोलण्याची पद्धत कशी आहे तुम्हाला सांगतो. ते भगवंताने दिलेले आहेत हे सर्व, आणि हे कर्मविधानानुसार दिलेले आहेत. जी बोलता आपण मनोजव सिद्धी असती, अंतकरणात बोललेलं अंतकरणात कळतं. हे अंतकरणात बोललेलं अंतकरणात कुणाला कळतं, ज्यांना ते सूक्ष्म ज्ञान येतं. सूक्ष्म जे स्वर्ण इंद्रिय आहेत, म्हणजे स्वर येणारे, ऐकायला येणारे, ते उजागर असतात, त्यांनाच त्या गोष्टी कळतात. देव भाषा वेगळी आहे, मनुष्याची भाषा वेगळी आहे. प्रत्येक दिव्य ताकद वेगळी वेगळी भाषा बोलतात. त्याच्यामुळे कसं आहे माहिती आहे का, हे जे गोष्टी आहेत ना, आपण बोलू शकत नाही, आणि बोलण्यात ह्याला म्हणजे असं दाखवू पण शकत नाही, असं आहे. साऊंड कमी करा ते. एकदा मी बसलो होतो, तुम्हाला कोणा सांगितलं नाही, पण मी तुमच्या समोरच मी प्रस्तुत करतो, सांगतोय की माऊली, मला असं वाटायचं की मी चित्रकला शिक्षक आहे, बाकी मोठे मोठे खूप सुंदर आणि खूप मोठे मोठे आर्टिस्ट आहेत, खूप आनंद होतो म्हटलं. त्यांच्या कलाकृती लाखोने हजारोने विकल्या जातात. मला सुद्धा खूप आवडतं. हा, खूप. मी म्हणायचं असं बसल्या ठिकाणी, अल्लाह देखो जरा सोचो, मेरे भी ऐसी ख्वाहिश है कि मेरे हाथों भी अगर ऐसी पेंटिंग बन जाए, ज्यादा नहीं तो 50,000 25,000 ऐसे बन गए तो बहुत अच्छे है. लेकिन क्या करूँ, मेरा जो फर्ज है, ये नौकरी मैं ईमानदारी से कर रहा हूँ, और इधर ध्यान दो तो फिर इधर नौकरी के ऊपर ऐसा होता है, बच्चों की तरफ नजरअंदाज हो जाएगा. असं मला नेहमी वाटायचं. एकदा काय झालं की रविवारचा दिवस होता, हे माझं नेहमी वाटायचं. झाले वर्ष झाले, 2 वर्ष झाले, असं विचारायचं, आपल्या हातून काय होत नाही, आता आपण तर संसारामध्ये पडलेले आहे, नाही जमणार म्हटलं. असं एक रविवार होता, उद्या सोमवारी मुलांना काहीतरी शिकवायला लागेल, तर आपण काहीतरी डिझाईन वगैरे करू का, काय करू, तयारी करू उद्यासाठी शिकवायची. मी बसलो, सकाळी बसलो रविवारी, तो संध्याकाळ झाली, माझ्याकडून ते होतच नव्हतं. काय करतो मला ते समजत नव्हतं, मी काय काढत होतं ते मला समजत नव्हतं. जिथं फक्त 786 यायचे, 92 यायचं, बरं का, असं काय म्हटलं, हे काय झालं, काय होतं मला समजत नाही. केलं मी जसं तसं, काहीतरी आहे म्हटलं. आता कदाचित हे डिझाईन कसं काय मी मुलांना शिकवू शकत नाही, याचे तर काय नंबर काय काय आहे म्हटलं, हे डिझाईन कसं काय शिकवणार, कसं ठेवलं. झोपलो, सकाळी उठलो, सकाळी उठल्याबरोबर कानामध्ये कोणीतरी फरिश्ते असतात जसं की सांगायला, बरोबर, अरे भाई तुमने जो बनाया है और तुमने नहीं बनाया है, ये तुम्हारे जहन से नहीं बनाया है, ये हमारे जहन, तुम्हारे जहन में हमने डाला है, और हमने तुमसे ये बनवा लिया है. बरोबर. तुम कहते थे ना कि कुछ तो भी होना चाहिए, वित्तीय चीज बनाओ मैं करके. विचार केला, म्हटलं याचा
उपयोग तरी काय होईल म्हटलं, याचं काही समजत नाही. 1 दिवस गेला, 2 दिवस गेला, त्याच्यानंतर मला काय म्हणतात, ये जो है ना, ये ऐसे किस, ये जो रहते आर्टिस्ट वो बताते, पेंटिंग रखते, फिर लोग देखते, तो बोले ये देखने की चीज भी नहीं है, दिखाने की चीज भी नहीं है, और बेचने की भी चीज नहीं है, फिर भी तुम्हें मिलेगा. और असं काय म्हटलं, बरं ते विकू शकत नाही, विकू शकत नाही, कोणाला दाखवू शकत नाही, तरी सुद्धा तुला भरपूर किंमत मिळेल. आणि न विकता हे काय असेल माझ्या, हा मला कळून गेलं ते सर्व, पण ते आता आहे का तुमच्याकडे? आता मी आणलं नाही महाराज. नाही घरी आहे का? हा मग टेन्शन नका घेऊ, ज्यावेळेस येईल त्यावेळेस मिळून जाईल, काय असेल. तर मग महाराज त्याचं मावले, मग मी आम्ही जर पुण्याला आलो राहायला, कोरडा वगैरे त्यानंतर ते मला उठायचे, ते फरीच ते यायचेच सकाळी उठले, अरे बरोबर थोड़ा सा दुरुस्त रह गया, वो जो तुमने हीरा बनाया है, सरताज के तौर पे हीरा बनाया है, वो चांद को टच नहीं, यानी छू नहीं पा रहे, उसमें मामूली चीटी जैसे फासला पड़ गया है. अगर वो हो जाए तो फिर तो बहुत ही होगा, वरना वो थोड़ा फासला होने की वजह से एक सिरे को एक सिरा छोड़ दिया, यहाँ मिल गया, बीच में नहीं मिलता, और फिर आखिरी में मिलता शनिवार को. बरोबर. ऐसा सिर्फ 2 ही दिन मिलेंगे तुमको. अगर वो टच हो गया तो फिर तो गाडी चल पडेल. घाबरलो मागे, हे जर कोणाच्या चुकीच्या हाती लागलं त्याचा दुरुपयोग होऊ शकतो. आणि म्हटलं मला पेलणार नाही म्हटलं या गोष्टी. म्हटलं नाही, तर 2-3 वेळा त्यांनी सांगितलं कानातून दुरुस्त करलो, इस्तेमाल करो, दुरुस्त करेल, पण मी लक्ष दिलं नाही. नंतर ते म्हणायचे सकाळी उठल्या हे स्वप्नात नाही, सकाळी उठल्या सांगायचे कानमध्ये, भाई तुम इस्लाम की कुछ बातों पर अमल करो, हम ये नहीं बोल रहे कि तुम मजहब में आ जाओ, ऐसा नहीं है. तसं काय नाही. हाँ, सिर्फ अल्लाह के खिदमत में, उसकी इबादत में कुछ बातों पर अमल करो. ज्यादा नहीं कर रहे हम, ज्यादा नहीं बोलते, थोडा. मग मी तेव्हापासून जसे दरूद शरीफ त्यांचे काय असायचे ना अरबी भाषेतले, तुम्ही पुस्तक आणून ते वाचायचे. आता माझ्याकडे कुराण शरीफ पण आहे, बायबल आहे, भगवद्गीता पण आहे. बरं, विशेष म्हणजे माझी जी पत्नी ती अतिशय धार्मिक आहे. माझ्याने होत नाही, पण पूजा पाठ केला उशीर काय होणार, पण ती मनापासून करते. बरं का? आणि तिला पण प्राप्त आहे, 2 शक्ती प्राप्त आहे तिला. ती माझी संरक्षण करायची. मग काय नाही तुम्ही घेऊन आले त्यांना? आणणार होतो, पण ती म्हणाले तुम्ही आधी झाले, माझी तब्येत बरी नाही. कुठे आहेत ते राहायला? आम्ही मावली कसे, आम्ही चाळीसगाव तालुक्यामध्ये, मेन चाळीसगाव मध्ये. नाही, चाळीसगाव पासून 15 किलोमीटर आमचं छोटं गाव आहे, भांगरे म्हणून आहे, भांगरे. आणि हे वाघेला राहतात. आधी वाघे लागतं, रस्ते यांचे हायवेवर आहे, आणि आतमध्ये 3 किलोमीटर. चाळीसगावला माझं अलीकडं काम आहे, तिथं शिष्य आहेत आपले, तिथं माझं काम पण आहे. हो का? हा, एवढ्या बहुतेक 2-4 दिवसात असं चक्कर तिथं माझं. बरं. आणि आपल्या घरातून बाबाचा संत निघतो, ते बाबा मोठ्या गावात आहे. स्वप्नामध्ये स्वामी समर्थ करायचे, बाळूमामा म्हणायला लागले, काय बाबा तिकडे चाळीसगावचे बाबा मुसा कादरी बाबा, तलवारवाले, ते आले होते आता. असं का? मी त्यांचं रोज मी त्यांच्याशी बोलले आता. हे मला माहित नाही कुठले बाबा होते ते, स्वतः त्यांनी सांगितलं. मग मी तुम्हाला सांगते की मुसा कादरी बाबा होते. मुसा कादरी बाबा आहे ना, तलवार होती त्यांच्या हातामध्ये. आणि दोम शहादवली असं बोलून त्यांनी सुद्धा माझ्याशी संवाद केला. त्यांनी सुद्धा संवाद केला माझ्याशी. आणि दुसरे पण आलेले होते, पंजाबी पीर होते ते. काहीच वाजू नका तिथे, ते पण आहेत. ते पण आलेले होते. ते हजरत मौलाना मुश्किल कुशा शेरीपुरा, हा ते पण होते. तर सॉरी माफ करना, हजरत मौला अली मुश्किल कुशा शेरीपुरा अलैहिस्सलाम
ऐसे ही आम्ही सही नाम दिया. तर ते पण बोलत गेले माझ्याशी. मग मला काय गिफ्ट देत आहे का मला? मिलेगा, जरूर मिलेगा. त्यांच्याबरोबर माताराणी पण आली होती. खूप छान संवाद झाला माझा आणि त्यांचा. खूप आनंद झाला मला आज. आजचा दिवस माझ्या जीवनामध्ये म्हणजे एक आठवण राहिली. एवढा छान संवाद झाला. खूप मला आनंद झाला. माझ्या अंगावर शारी येत. थांबा जरा, काहीतरी आहे गिफ्ट आहे आपल्याला काय. खुश है, खुश. एक बंद कर रहे थे. इजाजत है. अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि बरकातुहू. अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि बरकातुहू. अस्सलाम वालेकुम.
तिकडे पण धर. जर नीट बघत जा की. हजरत शहनशाह अली मुर्तजा गए हजरत शहनशाह अली मुर्तजा गए वैसा तुम चलो इजाजत है इजाजत है. चलो इजाजत सत्यम आदेश. पाणी घ्या. थांब जर लगेच नका पिऊ. एक पाणी घे. थांब पाणी द्या बरं. थांब स्टॉप कर.